नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो आणि कर्करोगाविषयी समाजात जागरूकता वाढवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि या रोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जागतिक उपक्रम राबवला जातो. आज आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेला आहेत प्रथितयश ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर नितीन बायस. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत. नमस्कार. ची ओळख करून देते. डॉक्टर नितीन बायस हे गेली 6 वर्षांपासून कर्करोगग्रस्तांना आपली सेवा पुरवत आहेत, त्यांना उपचार देत आहेत. गेल्या 6 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. सध्या ते MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर या कर्करोगावर अद्ययावत उपचार करणाऱ्या कॅन्सर डे केअर संस्थेत कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर नितीन यांनी आपलं प्राथमिक वैद्यकीय शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमधून पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपलं उच्च वैद्यकीय शिक्षण जे आहे आणि कर्करोग क्षेत्रातील DNB ही पदवी जी आहे ती अनुक्रमे हैदराबाद आणि बँगलोर येथील नामांकित विद्यापीठांमधनं, वैद्यकीय महाविद्यालयांमधनं पूर्ण केलेली आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की जागतिक कर्करोग दिन जो 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो, या दिवसाचं महत्त्व काय आहे? डॉक्टर, या दिवसाचं महत्त्व काय सांगता येईल सगळ्यात आधी? आजही बऱ्याच लोकांना कॅन्सर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यापुढे येतं ते डेथ सेंटेन्स. आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की कॅन्सर हा क्युरेबल डिसीज आहे जर अर्ली डिटेक्शन झालं तर. या दिवसामध्ये आम्ही बेसिकली प्रत्येक पुरुषांना, स्त्रियांना हे सांगू इच्छितो की कॅन्सर हा आजार क्युरेबल आहे, आपण त्याला कंट्रोलही करू शकतो. रेग्युलर स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल आहेत. डिटेक्शनसाठी पण आपल्याकडे काही टेस्ट अवेलेबल आहेत आणि प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा आपल्याकडे काही वॅक्सिन्स अवेलेबल आहेत, ज्या दिल्यामुळे पेशंटला कर्करोग होण्याचे चान्सेस फार कमी प्रमाणात करता येऊ शकतील. डॉक्टर, एकंदरीत जागतिक पातळीवर बघायचं झालं तर किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॅन्सरची आकडेवारी भारतात कशी आहे आणि मुळात जागतिक प्रमाणात सुद्धा, जागतिक पातळीवर सुद्धा कॅन्सर वाढलेला दिसतोय, तर याची कारणं काय आहे? तर आपण जर कम्पेअर करायला गेलो की जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये, तर भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण कमी आहे कम्पेअर टू द वेस्टर्न पॉप्युलेशन. याचं रिझन असं की आपल्या भारताची मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन आहे ती यंग पॉप्युलेशन आहे आणि कॅन्सर हा बेसिकली ओल्ड एजचा आजार मानला जातो. त्याच्यामुळे यंग पॉप्युलेशन असल्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली वेस्टर्न पॉप्युलेशनपेक्षा थोडं कमी आहे. बट सिन्स आपली पॉप्युलेशन एवढी जास्त आहे त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात आढळायला मिळतं. कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढण्याचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल चेंज होत जाते आहे. आधी आपण जास्त फळं किंवा पालेभाज्या जास्त स्ट्रेस द्यायचो. आजकाल आपलं फूड हॅबिट चेंज झालेलं आहे. आपण जंक फूड्स खातो, जसं की प्रोसेस फूड ज्याला आपण म्हणतो. आणि दुसरं म्हणजे रेड मीट्सचं कन्झम्पशन वगैरे अशा गोष्टी आपण जास्त करायला लागलो. सेकंड थिंग म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल. हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची आपण यांना एक स्टाईल स्टेटस कन्सिडर करतो, ज्यामुळे युवकांमध्ये आणि ओल्ड एज लोकांमध्ये सुद्धा ड्रिंकिंग आणि स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, जे की एक कॅन्सर कॉझिंग रिझन आहे. अच्छा डॉक्टर, यानंतर लक्षणांच्या बाबतीत बोलूया की कॅन्सरची लक्षणं जी आहेत या बाबतीत काय सांगता येईल, ओळखायचं कसं? तर कॅन्सर बेसिकली 2 टाईपचे असतात, एक तर सॉलिड ट्युमर्स आणि एक लिक्विड ट्युमर्स, दॅट इज ल्युकेमिया ज्याला आपण म्हणतो. तर सॉलिड ट्युमर्समध्ये मेजॉरिटी ऑफ द टाईम जे कॉमन सिम्पटम असतं ते म्हणजे गाठ. तर बॉडीतल्या कुठल्याही अवयवामध्ये किंवा कुठेही एखादी जर गाठ असेल तर ती कॅन्सरची असू शकते. बाकीचे सिम्पटम डिपेंड असतात की ते कुठल्या अवयवाला कॅन्सर झालेला आहे. जसं की जर ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा तोंडामध्ये जर कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये काही एखादा अल्सर येणं जो की वारंवार येतो आहे, तो हील होत नाही आहे, किंवा मग ब्लिडिंग होतं आहे तोंडातनं, कफमध्ये किंवा थुंकीमध्ये, किंवा उलटी होती आहे आणि अन्न गिळायला त्रास होतो आहे, किंवा व्हॉइस चेंज झालेला आहे, किंवा मग ब्रेस्टमध्ये एखादी गाठ आलेली आहे जी वाढत जाते आहे, किंवा मग पोटामध्ये पोट फुगत जातं आहे, पोटामध्ये काही पाणी जमा झालेलं आहे, किंवा मग लघवी थ्रू ब्लड जातं आहे किंवा मोशन थ्रू ब्लड जातं आहे, किंवा मग वेट लॉस होतो आहे, सिग्निफिकंट वेट लॉस होतो आहे,
किंवा मग लिक्विड ट्युमर्समध्ये जसं की ल्युकेमिया, लिम्फोमामध्ये या पेशंटमध्ये बऱ्याचदा हिमोग्लोबिन कमी होतं किंवा मग प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं. जर व्हाईट ब्लड सेल्स दॅट इज म्हणजे ज्याला आपण पांढऱ्या पेशी म्हणतो, जर त्या वाढत्यात, एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये असतात किंवा मग फार कमी प्रमाणात असतात, तर हे सुद्धा एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यासाठी निदानाच्या काही चाचण्या उपलब्ध आहेत? सो 3 स्टेप्स असतात कुठल्याही कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी. एक जे मी आत्ताच मेन्शन केलं आहे की क्लिनिकल एक्झामिनेशन आणि क्लिनिकल सिम्पटम्स. दुसरी असते ती इमेजिंग. तर इमेजिंग एकतर CT स्कॅन किंवा पेट CT स्कॅनने होऊ शकते. आणि तिसरी स्टेज असते ती बायोप्सी. सो या 3ही गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात कुठल्याही कर्करोगाचं डायग्नोसिस करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनेटिक कॅन्सर किंवा आपण फॅमिली हिस्ट्रीचा विचार केला गेला किंवा अनुवंशिकतेचा विचार केला गेला, तर अनुवंशिकता हा मुद्दा कॅन्सर होण्यात किती महत्त्वाचा आहे? तसं पाहायला गेलं तर मेजॉरिटी म्हणजे मोर दॅन 90% ऑफ कॅन्सर जे पाहायला मिळतात ते अनुवंशिक नाही आहेत. फक्त 5 to 10%च कॅन्सर आहेत जे की अनुवंशिक असू शकतात. तर याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ कॅन्सर म्हणजे ब्रेस्टचं कॅन्सर असू शकतो किंवा ओव्हरीचं कॅन्सर असू शकतो किंवा काही ब्लड कॅन्सर हे अनुवंशिक असू शकतात. अच्छा डॉक्टर, आता यात समजा काही फॅमिली हिस्ट्री असेल की कुटुंबात आधी कुणाला असेल कॅन्सर किंवा आई बाबांना असेल, इमिडिएट पॅरेंट्सना असेल, तर मग अशा बाबतीत काय करावं? पुढच्या पिढीने हा आजार आपल्याला होऊ नये म्हणून काळजी काय घ्यायची? सो जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की फक्त 5 to 10% ऑफ कॅन्सर आहेत की जे अनुवंशिक असतात. तर याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे की ज्या पेशंटला कॅन्सर झाला आहे त्याची अनुवंशिक टेस्ट, ज्याला आपण जेनेटिक टेस्टिंग म्हणतो, ते करून घेणं. ही कंपल्सरी नाही आहे प्रत्येक कॅन्सरसाठी. फक्त काही स्पेसिफिक कॅन्सर्समध्येच आम्ही त्यांचा उल्लेख करतो किंवा ती करून घेतो. आणि जर समजा जर त्या पेशंटमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरच त्यांच्या इमिडिएट फॅमिली मेंबर्सला, जसं की फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह ज्यांना आम्ही म्हणतो, की त्यांनाही ही टेस्ट आम्ही ॲडवाईस करतो. आणि समजा जर ही टेस्ट निगेटिव्ह असेल तर काही बाकी फॅमिली मेंबर्सला फक्त एवढंच करायचं आहे की लाईफस्टाईल काही मॉडिफिकेशन्स करणे, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर जे होतात की स्मोकिंग किंवा अल्कोहोल या ज्या सवयी आहेत ते मिनिमाइज करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, सो या गोष्टी ते करू शकतात. डॉक्टर, यानंतर आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा निदान होतं की कॅन्सर आहे आणि त्यानंतर जेव्हा उपचारांची वेळ येते, तर कॅन्सरवर कुठल्याही प्रकारचा असो, त्या कॅन्सरवर आता उपचारात काय काय आधुनिक उपचार आलेले आहेत त्याविषयी, म्हणजे या कॅन्सरविषयीच्या उपचारांविषयी आम्हाला थोडंसं सांगा. तर कॅन्सरचे ट्रीटमेंट बेसिकली 3 प्रकारचे असते. एक सर्जरी, दुसरी असते मेडिकल मॅनेजमेंट आणि तिसरं असते रेडिएशन. तर सर्जरीमध्ये आधीच्या काळात असं होतं की आपण फक्त ओपन सर्जरीज करायचो, मोठ्या टाक्यांची सर्जरी असायची ती. तर आता सर्जरीमध्ये बरेचसे आधुनिकता आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरीज करू शकतो. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण पूर्वी फक्त किमोथेरपीचं नाव ऐकायचो, पण किमोथेरपीमध्येही आता बरेचसे प्रकार आलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक मेडिसिन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपीज, CAR-T सेल थेरपीज, अशा डिफरंट टाईप्सच्या थेरपीज सध्याला अवेलेबल आहेत. आणि किमोथेरपीचे काही टॅबलेट्ससुद्धा अवेलेबल आहेत जे की काही पर्टिक्युलर कॅन्सर्समध्ये आम्ही यूज करतो. रेडिएशन थेरपीविषयी काय सांगता येईल? तर रेडिएशन थेरपीमध्ये सुद्धा ॲडव्हान्समेंट झालेली आहे. आधीच्या काळात आपण कोबॉल्ट थेरपी द्यायचो, ज्यामध्ये नॉर्मल सेल्ससुद्धा किल व्हायच्या किंवा सराउंडिंग ऑर्गन्सलासुद्धा रेडिएशन जायचं. आज आपल्याकडे IMRT, IGRT, प्रोटॉन थेरपी अशा प्रिसाईज थेरपीज अवेलेबल आहेत, जिथे फक्त त्या पर्टिक्युलर ट्युमरच्या सेल्सच किल केल्या जातात आणि सराउंडिंग एरियाचे नॉर्मल ऑर्गन्स आहेत ते स्पेअर केले जातात, जेणेकरून साईड इफेक्ट्स वगैरे होण्याचे चान्सेस फार कमी होतात. अच्छा, याचा रुग्णांना काय फायदा होता? म्हणजे जशी उपचारांमध्ये आधुनिकता आलेली आहे, या आधुनिकतेचा फायदा रुग्णांना कशा प्रकारे होतो आहे? तर ही ट्रीटमेंट फक्त फॉरेन कंट्रीजमध्येच अवेलेबल आहे असं नाही आहे. ही ट्रीटमेंट भारतामध्ये तुम्ही कुठल्याही मेजर सिटीमध्ये जा, तिथे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे आणि सध्याला ती कॉस्ट इफेक्टिव्हसुद्धा आहे. तर पेशंट्सला फक्त एवढं माहिती असणं गरजेचं आहे की कॅन्सर जरी
ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तरी त्याच्यासाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अच्छा अच्छा अच्छा. यानंतर आपण डॉक्टर नितीन यांच्याकडनं आणखी माहिती घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर नितीन बायास आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, ज्या कॅन्सरवर थेरपीज उपलब्ध आहेत त्यात इम्युनोथेरपी जी आहे ही आता खूप लोकप्रिय होते, तर या इम्युनोथेरपीविषयी आम्हाला सांगा. सो इम्युनोथेरपीचं जाणण्यासाठी आपल्याला बेसिक रिझन माहिती असायला हवं की कॅन्सर होतो कसा. तर कॅन्सर बेसिकली आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात किंवा पेशी असतात त्यांच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आली तर कॅन्सर होऊ शकतो. तर बेसिकली हा आपला स्वतःच्याच बॉडीचा आजार आहे, हे काही बाहेरून येणारे काही आजार वगैरे नाही आहे. तर त्याच्यामुळे असं होतं की ज्यावेळेस कॅन्सरच्या सेल्स त्यांचं डिव्हिजन ॲबनॉर्मली वाढत जातं त्यावेळेस आपल्या बॉडीला एक सिग्नल भेटतं की हे आपल्या स्वतःच्या सेल्स आहेत, तर त्यांना किल का करायचं. तर इम्युनोथेरपीमध्ये बेसिकली हे सिग्नल्स कट ऑफ केल्या जातं, म्हणजे बॉडीला हे सिग्नल भेटतं की ह्या फॉरेन सेल्स आहेत आणि यांना किल करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इम्युनोथेरपीमध्ये बेसिकली आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवल्या जाते, जेणेकरून ज्या कॅन्सरच्या सेल्स आहेत त्या आयदर किल होतात किंवा डिस्ट्रॉय होतात किंवा मग त्यांचं डिव्हिजन थांबवलं जातं. डॉक्टर, इम्युनोथेरपीविषयीच मला आणखी एक उत्सुकता आहे म्हणून मी विचारते की इम्युनोथेरपी दिल्यावर पेशंटमध्ये साधारण कोणत्या प्रकारचे चेंजेस दिसतात? सो चेंजेस बेसिकली इम्युनोथेरपी जसं मी बोललो आहे की बेसिकली आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्या जाते. तर आपण जे किमोथेरपीचे साईड इफेक्ट जे एक्सपेक्ट करतो ते तसे कुठलेही साईड इफेक्ट इम्युनोथेरपीमध्ये पाहायला नाही मिळत. दुसरी मेजॉरिटी गोष्ट म्हणजे हे बेसिकली आपली इम्युनिटी वाढवतं आहे, तर त्याच्यामुळे बाकी ऑर्गन्सला डॅमेज वगैरे होण्याचे चान्सेस तेवढे जास्त नसतात ॲज कम्पेअर टू द किमोथेरपी. अच्छा, यानंतर वॅक्सिनेशनविषयी मला विचारायचं आहे की कॅन्सरवर लस उपलब्ध आहे का? काही कॅन्सर्सवर लस उपलब्ध आहे, सगळ्याच कॅन्सरसाठी नाही आहे. जे की सर्वायकल कॅन्सर, गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी HPV वॅक्सिन अवेलेबल आहे, तो ते वॅक्सिन देऊ शकतो. सेकंड आहे की हेपॅटायटिस B वॅक्सिन, जी दिल्यामुळे लिव्हरचा कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. अच्छा डॉक्टर, भारतात विशेषतः मला विचारायचं आहे, भारतात कॅन्सरसारख्या रोगाच्या किंवा कर्करोगाच्या स्क्रीनिंगसाठी काही उपक्रम आहेत का? स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल आहे. इन जनरल स्क्रीनिंग जनरल पॉप्युलेशनसाठी स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल आहेत. ते बेसिकली फॉर ब्रेस्ट कॅन्सरसाठी आणि सर्वायकल कॅन्सरसाठी. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी असं रिकमेंडेशन आहे की 40च्या नंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. सर्वायकल कॅन्सरसाठी 21 इयर्स नंतर प्रत्येक फिमेलने पॅप टेस्टिंग किंवा HPV टेस्टिंग रेग्युलरली 3 इयरली किंवा 5 इयरली करणं गरजेचं आहे. बाकी कॅन्सर्समध्ये जसं की कोलॉन कॅन्सर झालं किंवा प्रोस्टेट कॅन्सर झालं, स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल आहेत, पण ते फक्त रिकमेंडेशन आहे की ते हाय रिस्क पेशंट्समध्येच करायला हवं. लंग कॅन्सरसाठी पण स्क्रीनिंग मेथड अवेलेबल आहे, ती पण हाय रिस्क पेशंट्समध्येच, म्हणजे ज्यांनी 30 पॅक इयर्स ऑफ स्मोकिंग केलं, म्हणजे वर्षानुवर्षे फक्त स्मोकिंग करतायत ते, अशा लोकांसाठी स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल आहे. डॉक्टर, याच विषयी मला ब्लड कॅन्सरच्या बाबतीतही विचारायचं आहे की ब्लड कॅन्सर विषयी काही स्क्रीनिंग मेथड्स आहेत का, काही प्रोटोकॉल्स आहेत का याचे? ब्लड कॅन्सरसाठी ॲज सच काही स्क्रीनिंग मेथड्स अवेलेबल नाही आहेत, बट जसं रेग्युलर चेकअप्स करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा की हिमोग्लोबिन तुमचं कमी होत जात आहे किंवा ब्लड सेल्स वाढत जात आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, किंवा ते फार कमी प्रमाणात होत जात आहेत, तर अशा वेळेस आपण त्यांची फर्दर टेस्टिंग करू शकतो. डॉक्टर, आता कॅन्सरसारखा आजार हा विशेषतः आपली लाईफस्टाईल बदलली आहे, आपली जीवनशैली बदललेली आहे, आपल्याला बऱ्याचशा सवयी आहाराच्या चुकीच्या लागलेल्या आहेत, त्यामुळे खरं तर हा आजार उद्भवू शकतो. पण मग याच्यापासून वाचायचं आहे तर मग साधारण कोणते बदल आपल्या जगण्याच्या शैलीत करायचे आहे, जीवनशैलीत करायचे आहे? जसं की मी आधीच बोललो आहे की बेसिकली हा लाईफस्टाईलच्या रिलेटेड डिसीज आहे, तर यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. की जसं आपण जंक फूड जास्त खातो, रेड मीटचं कन्झम्पशन जास्त करतो, तर आहारामध्ये बॅलन्स डाएट असायला हवं.
फळं, पालेभाज्या या गोष्टींचं प्रमाण जास्त असायला हवं. सेकंड गोष्ट म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे ओबेसिटीसुद्धा एक कॅन्सर प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आहे, त्याच्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आत्ताच मी सांगितलं स्क्रीनिंगबद्दल आणि वॅक्सिनेशनबद्दल, तर त्या एज ग्रुपच्या लोकांनी रेग्युलर स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. वॅक्सिन ज्या काही कॅन्सरसाठी अवेलेबल आहे त्या वॅक्सिन्स घेणं गरजेचं आहे. फॅमिलीमध्ये कोणाला जर कॅन्सर असेल तर त्या लोकांनी रेग्युलर स्क्रीनिंग च्या अंडर जाणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोलचं कन्झम्पशन. सो या गोष्टींवर नियंत्रण करणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, आणखी एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? खरं तर कॅन्सर म्हटलं की कॅन्सरची तुलना ही मृत्यूशीच होते आणि म्हणूनसुद्धा काही जण किंवा कॅन्सरची उपचार पद्धती जी आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट महाग आहे म्हणूनसुद्धा लोक डॉक्टरांकडे येत नाहीत. म्हणजे ही खरं तर शोकांतिक आहे. मात्र या दृष्टीने तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? तर मी एकच सांगू इच्छितो की कॅन्सर हा आजार प्रिव्हेंट करण्यासारखा आहे, क्युअर करण्यासारखा आणि कंट्रोल करण्यासारखा सुद्धा आहे. तर अर्ली डिटेक्शन इज अ की. सो त्यामुळे जर कोणालाही कॅन्सरची काहीही लक्षणं दिसले तर वेळीच आपल्या फॅमिली फिजिशियनकडे किंवा ऑन्कॉलॉजिस्टकडे जाऊन निदान करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुमच्या MOC कॅन्सर केअर इन्स्टिट्यूटमध्ये जिथे तुम्ही काम करता आणि वैद्यकीय सेवा पुरवताय, तर त्या कॅन्सर इन्स्टिट्यूटविषयी जरा सांगा आम्हाला, या सेंटरविषयी. तर हे कॅन्सर इन्स्टिट्यूट बेसिकली 4 ते 5 वर्षांपूर्वी 4 मित्रांनी सोबत येऊन त्याची स्थापना केलेली होती आणि आजच्या काळात आमचे जवळपास 15 सेंटर्स आहे ऑल अक्रॉस महाराष्ट्र आणि इंदोरमध्ये. तर हा बेसिकली आम्ही कम्युनिटी प्रॅक्टिसवर एम्फसाइज करतो की पेशंटच्या जवळ जाऊन ट्रीटमेंट देण्याचा आमचा संकल्प आहे, जेणेकरून पेशंटला जास्त ट्रॅव्हलिंग करण्याची गरज पडू नये आणि त्यांच्या घराजवळ सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात. डॉक्टर, आणखी पुढे जरा कॅन्सरच्या दृष्टीने मला विचारायचं आहे की कॅन्सर हा आजार जेव्हा एखाद्या रुग्णाला कॅन्सर होतो तर त्याचे कुटुंबीय सगळ्यात जास्त नाराज होतात. म्हणजे एक प्रकारे त्यांना नैराश्याच्या गर्तेत येतात. ते आशा सगळ्या मावळलेल्या असतात त्यांच्या. तर आशांना भावनिक आवाहन कसं कराल? तर मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की कॅन्सर हा क्युअर करण्यासारखा आजार आहे. त्याच्यामुळे फॅमिली सपोर्ट हा त्या पेशंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे. जर फॅमिली स्वतः जर नैराश्यामध्ये जात असेल तर पेशंटला सपोर्ट कोणाचा असणार आहे. त्यामुळे फॅमिलीने स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आणि पेशंटला वेळोवेळी मोटिवेट करणं गरजेचं आहे, कारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही थोडीशी लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे. त्यामुळे पेशंट मोटिवेट असणं फार गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, तुमच्या गेली 6 वर्ष तुम्ही कॅन्सरग्रस्तांना उपचार देताय, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवताय. पण एक डॉक्टर म्हणून आशा कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांना मोटिवेट करणं किंवा मुळात कॅन्सर झालाय ही भावना किंवा ही बातमी त्याला कळते, मुळात ती बातमी देण्यापासून तुम्ही सगळं अनुभवलेलं असेल, तर असा कुठला अनुभव तुमच्याकडे आहे का? किंवा एखादा पेशंट, एखादी केस तुमच्या लक्षात राहिली आहे का? तर अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. तर ज्यावेळेस पेशंट आमच्या MOC सेंटरला एंट्री करतो त्यावेळेस ते पाहतात की कितीतरी पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत. त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट होतो की नाही, मी एकटा नाही आहे, बरेचसे लोक आहेत जे कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत. त्याच्यानंतर एकदा ते आमच्याशी इंटरॅक्शन करताना ज्यावेळेस आम्ही त्यांना हे सांगतो की हा आजार बरा होण्यासारखा आहे, ते एक त्यांना कॉन्फिडन्स देऊन जातो की ठीक आहे, कॅन्सर जरी असलं तरी आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांची टीम आहे की जे प्रत्येक मोमेंटला आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला ट्रीटमेंटमध्ये हेल्प करणार आहेत. आणि बऱ्याच फंडिंग वगैरे संस्थासुद्धा अवेलेबल आहेत. आमची स्वतःची सुद्धा फाउंडेशन आहे की जिथे फायनान्शियल आस्पेक्टमध्ये काही ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजू लोकांसाठी सुद्धा आम्ही त्यांना फायनान्शियल असिस्टंट करण्याचा प्रयत्न करतो. तर कॅन्सर पेशंटकडे एक समाज बघताना एक वेगळी भावना त्यांच्या मनात असते किंवा मी त्याच्या जवळ गेलो किंवा त्याला स्पर्श केला किंवा त्याच्या ताटातलं खाल्लं तर मला सुद्धा हा आजार होऊ शकतो. याविषयी काय सांगाल? म्हणजे मुळात ही मानसिकता खोडून टाकण्यासाठी काय सांगाल? सो कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही आहे. हा कोणाला टच
नंतर किंवा त्यांच्याशी अन्न शेअर केल्यानंतर होण्यासारखा आजार नाही आहे. तर आपण बऱ्याच सेलिब्रिटीजला पाहतो की त्यांनाही कॅन्सर झालेला आहेत, पण ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांच्याकडे आपण असं वॉरियर म्हणून पाहतो. मग आपण त्यांच्याकडे असं वॉरियर म्हणून पाहतो, मग आपल्या शेजारच्याच कुठल्या माणसाला जर कॅन्सर झाला असेल तर त्यांच्याकडे आपण एक असंवेदनशील भावनेने का पाहतो. तर बेसिकली आपण ज्यावेळेस सगळ्या लोकांना ट्रीट करतोय किंवा सगळ्या लोकांना त्यांच्याशी इंटरॅक्शन करतोय, तो आपल्या मनामध्ये हीच भावना असायला हवी की समोरचा आहे तो एक ह्युमन आहे आणि तो काही कॅन्सर झाला आहे त्याला, म्हणजे तो काही वेगळा माणूस आहे किंवा त्याला तो संसर्गजन्य आहे असं काही नाही आहे. कॅन्सरविषयी बरेच गैरसमजसुद्धा आहेत आणि विशेषतः कॅन्सरच्या ट्रीटमेंट्सविषयी मगाशी मी म्हणाले त्याप्रमाणे बरेच जण डॉक्टरांकडे येत नाही, कारण कॅन्सरची ट्रीटमेंट किंवा कॅन्सरचे उपचार हे खूप महाग आहेत, खिशाला न परवडणारे आहेत, हा खर्च आम्हाला जमणार नाही. तर अशा काही संस्था आहेत का ज्याची माहिती आपण प्रेक्षकांना देऊ शकतो की जे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करतात? अशा भरपूर संस्था आहेत. जसं की मी आत्ताच सांगितलं की आमचे MOC फाउंडेशनसुद्धा आहेत आणि बऱ्याच समाजांच्या स्वतःच्या अशा काही संस्था आहेत. PM फंडिंगसुद्धा आहे किंवा आपल्या CM फंडिंगसुद्धा आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही पेशंट्सला हेल्प करतो. आता जाता जाता एक शेवटचं तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्या समाजाला, आपल्या प्रेक्षकांना? कॅन्सरबद्दल गैरसमज पाळू नका. कॅन्सर हा क्युअर करण्यासारखा आजार आहे जर त्याचं निदान अर्ली झालं तर. स्क्रीनिंग मेथड्स आहेत. आता वर्ल्ड कॅन्सर डे आहे 4 फेब्रुवारी, तर त्यानुसार बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहताल की स्क्रीनिंग अवेलेबल आहेत किंवा कॅम्प लावलेले आहेत. तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतःची स्क्रीनिंग करून घ्या आणि योग्य वेळी निदान झालं तर कॅन्सर हा आजार बरा होण्यासारखा आहे. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. कॅन्सर हा काही डेथ सेंटेन्स नाही आहे. कॅन्सर हा फक्त आजार आहे आणि काही वर्षांनी बहुतेक कॅन्सर हा सुद्धा एक डायबिटीज आणि हायपरटेन्शन याच्यासारखा नॉर्मल आजार होण्यासारखा आजार होऊन जाईल. नक्कीच डॉक्टर नितीन, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि कॅन्सरविषयीचे लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू, धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह साम TV वर. तोपर्यंत नमस्कार.